संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री चिटणीस साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. त्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या तिन्ही शाळेमध्ये यावर्षीपासून एक आपण नवीन प्रोजेक्ट चालू केलेला आहे आणि मला खात्री आहे की या प्रोजेक्टमुळं तुमच्या मुला मुलींच्या आयुष्यामध्ये नक्की काही बदल होईल. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विशेषतः आपल्या शाळेला साधारणपणे या इमारतीसाठी 15 लाख रुपये ज्यांनी दिले त्या रोटरी क्लबच्या प्रमुख मधुमिता बर्वे, त्याचबरोबर ज्ञानप्रबोधिनीच्या वतीनं आलेल्या दोन्ही शिक्षिका, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका बाबर मॅडम, यादव सर आणि विशेषतः तुम्ही सर्व मोठ्या सरकारी पोहोचले पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे की आज आपण जर बघितलं तर सगळ्या स्तरामध्ये एक मोठं अंतर पडत आहे. म्हणजे एका बाजूला अतिशय श्रीमंत माणसं, एका बाजूला मध्यमवर्गीय गरीब कुटुंबाची माणसं. आज ही जी चाचणी घेण्यात आलेली विशेषतः ही अधिक क्षमताचा आपण चाचणी होती की साधारणपणे महिन्या 1.5 महिन्यापूर्वी घेण्यात आलेली आपल्या सर्व विद्यार्थी आणि त्याच्यामधून पालकांना त्या विद्यार्थ्यांना कळणार आहे की मला नक्की कशात आवड आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की पूर्वीच्या कालावधीमध्ये मुलांना नाटकात काम करू द्यायला पालक तयार नसायचे. नाटकात काम करायला गेला म्हणजे मुलगा वाया गेला असं म्हणायचं. मुलींना तर परवानगीच नव्हती. त्या काळात बालगंधर्व सारखी मंडळी स्त्रियांचं पालन करायचं किंवा चित्रकला असेल, गायन असेल, त्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये भाग घेण्यासाठी आपला युवा असायचा. पण आपल्याला असं वाटायचं की त्याचा आणि जीवनाचा जगण्याचा उत्पन्नाचा काही संबंध नाही. पण आता परिस्थिती बदलली. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणाप्रमाणे त्यांना पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी उपयोग होतो. त्यातलं एक अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे आता राहुल देशपांडे म्हणून जो गायक आहे, मोठा गायक, बघत असा, तो सीए करतो आणि तो पु ल देशपांडेंच्याकडे गेला होता. तर पु ल देशपांडे म्हणजे तू काय करतोय? तुझे आजोबा म्हणजे देशपांडे, त्यांचे आजोबा ते मोठे गायक, प्रसिद्ध गायक, आणि तुझ्याकडचे गुण आहेत, तू ते का करत नाहीस? सीए हजारो लोक होती, पण तू जर त्यात जर पुढे गेलास तर तू जगामध्ये जाशील पुढं. आणि त्यांनी ऐकलं. आणि राहुल देशपांडे म्हणजे मराठीतला एक मोठा गायक म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे आता एखादं चित्र आहे तर आपण जेव्हा लिलावामध्ये आपल्याला माहित नाही, पण आपण जेव्हा नेटवर जाऊन बघू तेव्हा एक चित्र लाख रुपये, 2 लाख, 5 लाख, अगदी कोट्यावधी रुपयाला विकतो. दुसऱ्या बाजूला खेळाचं तसंच आहे. याचा अर्थ असा आहे की आता या पुढच्या कालावधीमध्ये शिक्षणाबरोबर या सर्व गोष्टीचा समावेश आहे. पण आपल्या मुलांची आवड कशामध्ये आहे याच्यासाठी एक चाचणी असते. जसं आपण म्हणतो शेतामध्ये शेत कशी असती, काही शेत ज्वारीसाठी उपयोगी पडते, काही बालगीला उपयोगी पडते, काही उसाला असते. त्याचा एक पोत असतो, शेतीचा पोत असतो आणि शेतकरी तशा पद्धतीनं पेरणी करतो. तसं आपल्या पाल्याला नक्की कशात आवड आहे अशा प्रकारचं एक सायन्स आहे. आणि त्या सायन्सच्या माध्यमातून, परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला साधारण कळतं या मुलाला इकडे पाठवलं तर प्रगती होईल. आणि मी मागाशी सांगितलं तसं श्रीमंतांच्या मुलांची चाचणी ही त्यांची ती करून घेतात, आपल्याला माहित पण नसतं. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या कोर्सेससाठी त्यांना जेव्हा ऍडमिशन घेतली जाते तेव्हा ते बघत असतात की पुढे स्कोप कशाला आहे, पुढे त्या आमच्या मुलाला कशात संधी आहे, मुलीला कशात संधी आहे, नोकरी कुठं मिळेल, व्यवसायात कुठं संधी आहे. पण हे आपण बघत नाही, कारण आपला रोजचा जीवनाशी आपलं कुटुंब चालवत असताना आपल्याला संघर्ष करावा लागत असतो, आपलं लक्ष नसतं. म्हणून या पुढच्या कालावधीमध्ये पालकांना मुलीशी मैत्रिणीप्रमाणे वागायला लागेल, मुलांशी मित्राप्रमाणे वागावं लागेल. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी हे नातं आता मित्रासारखं झालेलं आहे आणि तिथे आधी आपण पाळलं पाहिजे. आपल्याला त्यांची माहिती कळली पाहिजे, जशी विद्यार्थ्यांना पण कळली पाहिजे. एखादी
आई कष्ट घेत असते, ती आजारी असते, विद्यार्थ्यांचं लक्ष नसतं पाल्यांचं, त्याने आईला वेळेवर हॉस्पिटलला नेलं पाहिजे, तिला दाखवलं पाहिजे, वडिलांची काळजी घेतली पाहिजे, ही पण आहे, दोन्ही बाजू आहे. त्यासाठी हे प्रयोग आहे. तेव्हा ही जी चाचणी घेण्यात आलेली आहे यातून तुमच्यापर्यंत मेसेज जाईल की आपल्या मुलाला कशात आवड आहे. काय आपल्या मुलीला संगीतात आवड असते, नृत्यात आवड असती, चित्रकलेत आवड असती, आणि आपण तिला मात्र कुठं पाठवतो सायन्सलाच जा, नाही तू कॉमर्सलाच जा. किंवा दुसरी बाजू आहे, आपल्याला माहिती आहे का इंजिनिअरिंग कॉलेज आहे सातारच्या आजूबाजूला, त्यांना शासन पैसे देतं. तुमचा विद्यार्थी जेव्हा विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये जाते तेव्हा त्यांना कोण पैसे देतं? शासन देतं. त्यामुळे ही मंडळी तुमच्या घरात परत येतात, आमच्या शाळेत येतात. आमच्या शाळेमध्ये म्हणतात ती स्पर्धा लावून, कशाची स्पर्धा लावून? निबंधाची स्पर्धा लावून, वक्तृत्वाची स्पर्धा लावून. पहिल्या येणारा 10,000 रुपये, दुसऱ्या येणारा 5,000 रुपये, तिसऱ्या येणारा 3,000 रुपये. पण खरं त्याला स्पर्धेला इंटरेस्ट, त्याला इंटरेस्ट काय असतो? इथं यायचं आणि मुलं मुली हुडकायच्या की मला कॉलेजमध्ये कष्ट मिळेल. पण आपल्याला माहित नसतं की आपल्याला इंजिनिअरिंगला चाललाय मुलगा, माझी मुलगी इंजिनिअरिंगला चालली, पण तिथं सॅच्युरेशन झालं. म्हणजे तुम्हाला नोकरी मिळेल, एखाद्या प्लंबरला काम मिळेल, पण ते इंजिनिअरला काम मिळेल. कारण काय झालंय, तेवढे इंजिनिअर झालं शिकून घेत नाही. परंतु श्रीमंताच्याकडे ती काळजी घेतली जाते. जे शिकलेले असतात, ज्यांना रोजचं ज्ञान असतं, ते ती काळजी घेत असतात की आपल्या मुलाला इथं संधी, आता नाही, आता इंजिनिअरिंगला नाही पाठवायचं, आता रोबोटिक्सला पाठवायचं उदाहरणार्थ. तर हे सगळं आपल्याला मिळालं पाहिजे. कारण आपल्या मुलाची मुलीची उन्नती, आपल्या कुटुंबाची उन्नती व्हायला सगळ्यात महत्वाचा सोर्स काय? शिक्षण. श्रीमंताच्या मुलाला काय प्रॉब्लेम नाही. काही घरामध्ये 2-5 लाख रुपये येतात, लाख रुपये येतात, ते काही काढून देऊ शकतात. तसं नाही, आपली मुलं मुली मात्र शिक्षणामुळे पुढे जाऊ शकतात. आज जगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणसं जी आहेत ती शिक्षणाने पुढे गेले. म्हणजे इयान मस्क म्हणून, आता मुला मुलीचं नाव माहिती असेल ते, त्याची आई काय करायची, आता परवा त्याच्यावर एक पुस्तक लिहितंय. तिन्ही मुलांना शिकवलं, अतिशय गरिबीत शिकवलं. तो इयान मस्क ज्याने अमेरिकेचा प्रेसिडेंट निवडून आणला, ट्रम्पचं जाहिरात तो करत होता. आज अमेरिकेची सगळं त्याच्याकडे दिलंय कामकाज, आणि त्याचं स्वतःची कंपनी अशी आहे की अंतराळामध्ये जात नाही. एवढं श्रीमंत आहे तो. साधा होता तो, पण त्याला शिक्षणाने दिलं. तो काय श्रीमंत होता का? नव्हता. तेव्हा आपल्याला याच्या पुढच्या कालावधीमध्ये या शाळांमध्ये असं काम करायचं आहे. तेव्हा आमच्या शाळेत शिक्षक आहे, आम्ही आहे, आमचा प्रयत्न हा आहे की मुलांनी 10वीमधनं बाहेर पडत असताना त्याला मॅच्युरिटी आली पाहिजे, त्याच्या पालकांना मॅच्युरिटी आली पाहिजे, त्यांनी कुठं जावं, त्या मुलीने कुठं जावं. आणि असे आपण वेगवेगळे प्रयोग करत आहोत. त्यातला हा प्रयोग आहे. आणि आज ज्ञान प्रबोधिनीच्या ज्या शिक्षिका आहेत त्या तुमच्या मुलामुलींचा रिझल्ट घेऊन आल्या, ते तुमच्याशी बोलणार आहे, तुमच्याशी संवाद साधणार आहे, तुमच्याशी अडीअडचणी विचारणार आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. ही ज्ञान प्रबोधिनी संस्था आहे, ही अतिशय मोठी संस्था आहे. माझी 10वीमध्ये जेव्हा मुलगी गेली ना, तेव्हा मी त्या मुलीला घेऊन कुठे गेलो, पुण्याला गेलो महिनाभर. तिला ते ज्ञान प्रबोधिनीच्या संस्थेमध्ये महिनाभर तिने क्लास अटेंड केले आणि काय अटेंड केलं ते प्रत्येकाला जमतंय का? नाही जमत. म्हणून हे आपण तुमच्यापर्यंत आलो. ज्ञान प्रबोधिनी संस्था ही जगामध्ये प्रसिद्ध आहे, नुसत्या भारतात नाही, नुसत्या पुण्यात नाही. तिथं माझी विनय हंडेकर ज्येष्ठ मित्र आहे, ती तिथं 4 वर्ष शिकवत होते, 5 वर्ष शिकवत होते. तेव्हा ते जे मला सांगतात तेव्हा मला लक्षात आलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. बरं, आता ज्ञान प्रबोधिनीचे जे काही कमीत कमी त्यांनी चार्जेस लावलेले ते कुणी दिले? तर ते स्प्रिंगवाल्याने दिले. स्प्रिंग म्हणून एक कंपनी आहे, माझ्या आत्तेभावाची सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्यांनी विद्यार्थ्यामागं रोटरी क्लबच्या माध्यमातून ज्ञान प्रबोधिनीकडे पैसे भरलेले आहेत. त्यामुळे हे सगळं होत असताना काही पैसे सुद्धा आपण भरलेले आहेत, ते कमी आपल्याकडून घेतलेले आहेत, परंतु ते दिलेले आहेत. पुण्यातल्या जर विद्यार्थ्यांना सोयी मिळतात तर आपल्या साताऱ्यातल्या काम होऊ नये. त्या साताऱ्यातल्या श्रीमंत पालकांना, श्रीमंतपेक्षा ज्या श्रीमंती बरोबर ज्यांना समजतं ते काय करतात, 5वीपासूनच आपल्या मुलाची चाचणी घेऊन ठेवतात आणि त्या मुलाला तिकडं प्रवेश देत असतात. त्यामुळे हे आपले वेगळे प्रयोग आहेत. त्यामुळे या चाचणीच्या निमित्तानं तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला अतिशय संघर्षमय दिवस चालू झालेला आहे. अशा वेळेला आपल्या मुलीला चांगल्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी या चाचणीचा उपयोग होणार आहे आणि तो तुम्ही करून घ्या.
पण दुसरी बाजू आहे, आपण नशीबवान आहोत. त्याचं कारण असं आहे, आपली मुलं अतिशय चांगली आहेत. मी आता बघतो गाडीत मोठ्या गाडीत येणारी मुलं बघतो मी वेगवेगळ्या ठिकाणी, त्यांना त्याकडे अजिबात जाणीव नाही. आपली मुलांना जाणीव आहे, शिक्षणाची जाणीव आहे, कुटुंबाची जाणीव आहे, आईची जाणीव आहे, वडिलांची जाणीव आहे. त्यामुळे आपण एका बाजूने नशिबात जरी असलो तरी आपला काही त्या पुढच्या कालावधीमध्ये लक्ष पाहिजे. महिन्यात आपण शाळेत आलं पाहिजे, शिक्षकाशी बोललं पाहिजे, या चाचणीचा फायदा करून घेतला पाहिजे. आणि या 9वी मधल्या सर्व मुला मुलींची चाचणी आपण घेतलेली आहे आणि त्याला हे सर्व मार्गदर्शन करणार आहे. तुम्ही अतिशय मोठ्या संख्येने आलात, त्याला आश्चर्य वाटतं. त्याचं कारणच आहे की जे आपल्याला मिळत नाही ते मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. आणि त्याच्याबरोबर आपले शिक्षक वर्ग चांगले ते तुमच्यापर्यंत पोहोचतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्याचा फायदा तुम्ही जरूर करून घ्या. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. पण तुम्ही एकच लक्षात घ्या, आपलं कुटुंब पुढे जाण्यासाठी, आपला मुलगा पुढे जाण्यासाठी, मुलगी पुढे जाण्यासाठी शिक्षण हे महत्वाचं साधन आहे. आणि या माध्यमातून आपण आपली प्रगती करून घ्या. आमची शाळा, आमचे शिक्षक, आमची संस्था तुमच्या कायम पाठीशी आहे. आम्ही पुढच्या कालावधीमध्ये वेगळे प्रोजेक्ट करणार आहोत. 10वीतून पुढे जाण्याच्या आधी कुठे ऍडमिशन घेऊ नये हे त्यांना सांगणार. कुठं घ्या नंतर तर होता. जसं आपण म्हणतो की मग व्यसनी होऊ नको, पहिलं काय सांगतो मला व्यसनी होऊ द्यायचं, तसं कुठे ऍडमिशन घेऊ नये तिथं उपयोगच नाही. उदाहरणार्थ तिथं घेऊ नको हे सांगण्यासाठी सुद्धा वेगवेगळे आपण लेक्चर्स ठेवणार आहोत. तुम्ही या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा या शाळेच्या अशा छोट्या छोट्या कार्यक्रमाला येत राहा. मला असं वाटतं आपली शाळा ही अशी आहे, म्हणजे तिन्ही शाळा, म्हणजे उदाहरणार्थ आपलं बालनाट्य दरवेळेला पुण्याला जातो, सातारा जिल्ह्यातलं कुठलं जात नाही. पण एकदा बालनाट्यामध्ये तो पुढे गेला की तो छान कुठल्याही स्टेजवर उभा राहतो, त्याला विठ्ठल उपयोग होतो. आपण क्रीडांगणाचा उपयोग करून घेतो. आपल्यातली मुलं खेळामध्ये पुढे चाललेली आहेत, नाटकामध्ये पुढे चाललेली आहे, संगीतामध्ये पुढे चाललेली आहे. तर हे सगळे प्रयोग आपण करत आहोत. तुमचा त्याला सपोर्ट पाहिजे. मी या ठिकाणी ज्ञान प्रबोधिनीच्या दोन्ही शिक्षकांचे विशेषतः आभार मानतो, ते तुम्हाला गायडन्स करतील. परंतु एक नक्की लक्षात ठेवा, मोठी दरी निर्माण होतीये श्रीमंत गरिबीमध्ये. पुन्हा दरी मोठी निर्माण होत असताना आपण आपल्या ज्या काही इन्कम सोर्स आहे त्यामधून आपली पुढची पिढी, आपली मुलं कशी पुढे जातील त्यासाठी वेगळे प्रयोग करावे लागतील. आणि हे वेगवेगळे प्रयोग आमची शाळा करते. तुला तुमच्या सर्वांचं एकदा आम्ही स्वागत करतो आणि काय तुम्ही येत राहा असं आपण मार्गदर्शन. धन्यवाद चिटणीस साहेब. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेमध्ये जे काही विविध उपक्रम राबवले जातात, या विविध उपक्रमांसाठी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करणारे चिटणीस साहेब असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे नक्कीच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये विकास होत असतो. आज आपल्या शाळेमध्ये आलेले जे काही मान्यवर आहेत त्यांचा आता सत्कार करण्यात येईल. यामध्ये प्रथमतः रोटियन मधुमिता बर्वे यांचे स्वागत व सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री चिटणीस साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मी आमची ओळख काही करून देते. माझं नाव सायली मेढेकर आणि गौरी सातपुते मॅडम. आम्ही दोघी ज्ञानप्रबोधिनीमध्ये पुण्याचा काम करतो. ती जी आत्ताची टेस्ट घेतलेली आहे ITAP नावाची, म्हणजे इंटेलिजन्स टेस्ट, ॲडजस्टमेंट अँड पर्सनॅलिटी. तर या टेस्टचं सगळं कोऑर्डिनेशनचं काम मी बघते आणि या मला त्याच्यामध्ये मदत करतात आणि ह्या काउन्सिलिंग पण करतात, गायडन्सही करतात. आतापर्यंत तुम्ही ऐकलं की ह्या चाचणीचा कसा उपयोग होईल, काय होईल. बरेच वेळेला असं होतं की आपण 10वी नंतरचा खूप विचार करत असतो की कुठल्या साईडला मी जाणार आहे, काय करणार आहे. पण आत्ताच्या अवस्थेमध्ये, आत्ताच्या स्टेजमध्ये नक्की माझ्यामध्ये काय चांगलं आहे आणि कुठे मी कमी पडतोय हे काही वेळेला आपलं दुर्लक्ष होतं आणि त्याच्यामुळे आपला थोडासा फोकस हलतो. तर ह्या चाचणीची मदत तुम्हाला सगळ्यांना म्हणजे पालकांना आणि मुलांना याची अशी होणार आहे
की आता आपल्यामध्ये काय चांगलं आहे हे तुम्हाला कळणार आहे आणि तसंच कुठे कमी पडतोय. कारण कुठे कमी पडतोय हे आत्ताच कळलं तर आपल्याला ते सुधारण्यासाठी आपल्याकडे आता तसा वेळ आहे. म्हणजे 10वी हे एक महत्वाचा टप्पा आपण म्हटलं तर आता तुम्ही 9वीतनं 10वीत जाणार आहात. अजून 1 वर्ष तुमच्याकडे आहे ही सगळी सुधारणा करायला. तर तुम्ही रिपोर्ट बघितला असेल तर त्याच्या मागे एक पानावर आम्ही एक लिहून दिलेलं आहे की तुम्ही काय काय करा म्हणजे मग तुम्हाला तुमच्यामध्ये सुधारणा दिसेल. तर ते नंतर सगळं शांतपणे घरी जाऊन तुम्ही पण वाचा. पालकांनाही मी विनंती करते की तुम्ही पण नंतर शांतपणे वाचा. कारण आता ते एवढं सगळं वाचणं शक्य नाहीये. ते जे लिहिलेलं आहे तेच मी आता तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर आपण रिपोर्टला सुरुवात करू. रिपोर्ट सगळ्यांच्या समोर ठेवा म्हणजे मी काय बोलतेय हे तुम्हाला लक्षात येईल. संदर्भ लागेल म्हणजे तुम्हाला. आता ह्या आधी काय मोजलं हे तुम्हाला सांगते. काही क्षमता आपण बघितलेल्या आहेत तुमच्या विद्यार्थ्यांच्या की त्या कशा आहेत. म्हणजे कुठलंही शिक्षण घेण्यासाठी आपल्याला काहीतरी एक आपल्यामध्ये बेसिक क्षमता लागतात तर आपण काहीतरी शिकू शकतो. तर त्या क्षमता कशा आहेत हे आपण बघितलंय. आपण समायोजनाची त्यांची पातळी कशी आहे हे बघितलंय. म्हणजे घरातलं समायोजन असेल, शाळेतलं असेल, मित्रमैत्रिणींबरोबरचं असेल किंवा समाजाबरोबरचं असेल. कारण असं होत नाही की आपण एकटंच राहतो, एकटंच काम करतो. आपल्याला लोकांसोबत राहायचंय. तर तिथे पण ही मुलं ऍडजस्ट होत आहेत का, राहू शकतायत का, तिथे काही त्यांना प्रॉब्लेम येत नाहीये ना, अडचण येत नाहीये ना, हे पण आपण बघितलेलं आहे. कारण त्याचा कुठेतरी प्रभाव हा मुलांवर पडत असतो आणि मग तिथे काही आपल्याला वाटलं अडचण आहे तर आपण त्याच्यावर सुद्धा आपण काहीतरी मार्ग काढू शकतो. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं आपण बघितलेलं आहे की मुलांचं व्यक्तिमत्व कसं आहे. कारण आता तुम्हाला ऐकून माहिती असेल की आता नवीन एज्युकेशन पॉलिसी सरकार आणणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये, पॅटर्नमध्ये थोडासा बदल होणार आहे. म्हणजे आता जे फक्त लेखी गोष्टी आपल्या होतात, जास्तीत जास्त तुमचं ओरल्स होतात, तोंडी परीक्षा होतात. तर ह्याच्या पुढे आता तुमची कौशल्य काय आहेत तुमच्यामध्ये त्याला सुद्धा आता थोडंसं महत्त्व असणार आहे. तर त्यामुळे त्या व्यक्तिमत्वामधनं आपल्याला कळणार आहे की तुमची कौशल्य काय आहे. तर तिथे पण कुठे तुम्ही कमी पडत असाल किंवा तिथे काहीतरी छान गोष्ट तुमच्यामध्ये असेल तर ती छान गोष्ट तुम्ही कुठे वापरू शकता हे पण तुम्हाला कळणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या तिन्हीचा एकत्रित आपण विचार हा मार्गदर्शन करताना आम्ही कायम करतो. कारण नुसत्या क्षमता असून उपयोग नाही, त्या वापरता पण आल्या पाहिजे. आणि क्षमता नसतील पण काहीतरी चांगली कौशल्य असतील तरी ती व्यक्ती पुढे जाऊ शकते. कारण अशी कुठलीच व्यक्ती नसते की तिच्यामध्ये काही कौशल्य नाही. काहीमध्ये गाण्याचं चांगलं कौशल्य असतं, काही जण अभ्यासात चमकतात. पण आपल्याकडे जनरली एक असं बघितलं जातं की अभ्यासात मार्क चांगले पडले तरच हा मुलगा हुशार आहे, अदरवाईज हा नाहीये हुशार. तर असं नसतं. प्रत्येक मुलांमध्ये काहीतरी एक सुप्त गुण असतात, काहीतरी कौशल्य असतात. ती कौशल्य आणि ते गुण जर का आपल्याला लक्षात आले तर त्या दृष्टीने आपण त्यांना ती संधी मिळाली तर त्या मुलं कुठेही पुढे चमकू शकतात. त्यामुळे ह्या चाचणीतनं आमचा हाच प्रयत्न असतो की त्या विद्यार्थ्यामध्ये नक्की काय चांगलं आहे हे पालकांपर्यंत पोहोचवता येईल. तर तुम्ही पण लक्ष देऊन ऐका आणि पालकांना पण मी विनंती करते की आता आपण एकेकाचा अर्थ समजून घेऊया. तर सगळ्यात पहिलं जे आहे ते सर्वसामान्य बुद्धिमत्ता असं लिहिलेलं आहे. ह्याचा अर्थ काय आहे तर बुद्धिमत्ता म्हणजे तुम्हाला IQ हे असं ऐकून माहिती असेल तर ते वेगळं आहे. IQ वेगळं आहे, बुद्धिमत्ता, सर्वसामान्य बुद्धिमत्ता हे वेगळं आहे. कारण बुद्धिमत्ता ही इतकी मोठी कल्पना आहे, संकल्पना आहे की त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी येतात. तर त्याच्यात काय नक्की आपण बघितलंय तर एखादं नवीन विषय शिकताना तो तुमच्या मुलाला किंवा मुलीला किती पटकन समजतो, ज्याला आपण आकलन क्षमता म्हणतो. बरोबर.
काही जणांना वर्गामध्ये पटकन एखादी गोष्ट कळते, काही जणांना थोडंसं 2-3 वेळा सांगितलं की कळतं, होतं ना असं. तर ती आकलन क्षमतेचा तो फरक असतो, बरोबर. त्याच्याच बरोबर तुम्ही त्याच्यावर स्वतःचा काही विचार करताय का, खोलवर जाऊन विचार करताय का. कारण आतापर्यंत तुम्ही कसा अभ्यास करता की शाळेतनं तुम्हाला प्रश्नोत्तर देता, तुम्ही ती वाचता, पाठ करता, लिहिता, बरोबर की. आणि मग त्याच्यामध्ये समजा काही थोडासा प्रश्न बदलून विचारला तर गडबड होते की नाही, होते ना. का होते मग? कारण तुम्ही तुमचा विचार तिथे केलेलाच नाहीये, लावलेलाच नसतो. जसं तुमच्यापर्यंत प्रश्नोत्तर आले तुम्ही तशीच्या तशी पुढे हे करता. धडे इथे किती जण वाचता? हातवर करा. खरं खरं धडे वाचन किती होतं? व्हेरी गुड. रोजच्या रोज होतं का परीक्षेच्या वेळेला होतं? कारण आजकालचा आपला पॅटर्न झालाय की नाही, की परीक्षा आली कीच अभ्यास करायचा, एरवी नाही करायचा, होतं ना असं. हा, तर आता तुम्हाला थोडासा बदल तुमच्यामध्ये हा करावा लागणार आहे. कारण आपण हे ज्याच्यात हे जे बघितलंय, आता सगळ्यात शेवटचा जो कॉलम आहे ज्याच्यात ग्रेड असं लिहिलेलं आहे, तर तिथे आपण 5 प्रकारच्या ग्रेड बघितल्या. एक म्हणजे प्रगतीची गरज, एक आहे समाधानकारक, एक आहे चांगलं, एक आहे उत्तम आणि अतिउत्तम. या 5 आपण श्रेणीमध्ये हे बघितलेलं आहे. आता ज्यांचं चांगलं आहे, उत्तम आहे, किंवा ज्यांचं थोडं कमी आहे, ज्यांचं चांगलं आहे त्यांना ते तसंच्या तसं ठेवायचंय. आता माझं हे छान आहे त्याच्यामुळे मी आता काहीच करणार नाही असं नाही करायचंय. आणि ज्यांचं थोडंसं कमी आहे तर त्यांनी ते वाढवण्यासाठी काय करायचं, ते सगळ्यात पहिले तुम्हाला एक करावं लागणार आहे. आणि पालकांनी ते थोडंसं लक्ष ठेवायला लागणार आहे की मुलं रोजच्या रोज अभ्यास करतायत ना. सेल्फ स्टडी ज्याला आपण म्हणतो, स्वतःचा स्वतः अभ्यास. होमवर्कला मी अभ्यास म्हणत नाही. तर तुम्हाला असं वाटत असेल की चला होमवर्क झाला की अभ्यास आपण केला नाही. तर स्वतःचा स्वतः अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, तर धडे वाचायचे. मग महत्वाचे मुद्दे असतात ना जे वर्गात शिक्षक पण तुम्हाला सांगत असतील की नाही की हे महत्वाचं आहे, ते कुठेतरी लिहून काढायचे. मग स्वतःच्या ह्याच्यात ते लक्षात ठेवून मग ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने तुम्ही रोज थोडा थोडा वेळ अभ्यास सुरू केला ना तर परीक्षेच्या वेळेला तुम्हाला अवघड जाणार नाही. कारण सगळ्यांच्या लक्षात तर चांगलं राहतं ना, तिथे काही अडचण नाही आहे ना कोणाला. तर ते लक्षात चांगलं राहण्यासाठी समजून घेऊन लक्षात ठेवा. आपल्याला मेमरी तर लागते, स्मृती तर लागणारच आहे, पण ती भोकमपट्टीची स्मृती नकोय आपल्याला. पाठांतर भोकमपट्टी केली की काय होतं, एक लाईन विसरली की विसरता की नाही सगळं पुढचं, मग आठवत बसायला लागतं अरे काय होती याच्या पुढची लाईन. तर त्याच्यापेक्षा मुद्दे लक्षात ठेवून तुम्ही स्वतःच्या भाषेत लिहायचा प्रयत्न करा. शिक्षक तुमच्या शाळेतले इतके चांगले आहेत की ते तुम्हाला खरंच मदत करतील की तुम्ही त्यांच्याकडे गेलात की बाई हे कसं करू, मी हे अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. तुम्ही थोडासा पुढाकार घेतला तर शिक्षक अजून त्यांच्या बाजूने पण जितकं होईल तितके प्रयत्न करतील. आणि तुम्ही पालक म्हणून सुद्धा त्यांना काही अडचणी येत असतील, म्हणजे तुम्ही त्या सोडवू शकत नसला तरी शिक्षकांशी येऊन बोला. जसं आता चिटणीस सरांनी पण सांगितलं की महिन्यातनं एकदा किंवा जेव्हा काही अडचण तुम्हाला येते तेव्हा येऊन शिक्षकांशी संपर्क केला तर त्याचा विद्यार्थ्यांना पण फायदा होईल आणि तुम्हाला पण तो त्याचा ताण येणार नाही आणि मुलं त्यांच्या पद्धतीने पुढे जातील. त्याच्यामुळे हे सर्वसामान्य बुद्धिमत्ता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय करायचंय तर स्वतःचा स्वतः अभ्यास आणि रोजचा. आता ते तुमच्या रोजच्या दिनक्रमात ते कसं बसवायचं ते मी सगळ्यात शेवट सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे, याच्यात काही अडचण नाही, कोणाला काही शंका नाही. नक्की काही असेल तर मला हातवर करून विचारा तिथल्या तिथे. दुसरं आहे प्रतिकृत क्षमता, म्हणजे थोडक्यात तुमची गणिताची क्षमता, आकडेमोड करण्याची क्षमता. चिन्हांचा तुम्हाला अर्थ समजतो का, त्याचा वापर तुम्ही कशा प्रकारे करता.
आता गणितामध्ये ही सगळ्यात जास्त लागते. तर ज्यांची ही कमी आलेली आहे त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. त्याचा अर्थ एवढाच आहे की तुमची प्रॅक्टिस कमी पडते. रोज गणित सोडवलं असं कोण आहे का? मला हातवर करा. रोजच्या रोज न चुकता मी माझी गणित सोडवते, नाही की नाही? आणि गणित हा असा विषय आहे जो तोंडी करण्यासारखा नाही. मग लिहिताना चुका होतात की नाही? होतात ना, त्याच्यातच मार्क जातात ना बरेच वेळा. मग का होतं असं? कारण तुम्ही मुलं काय करता, डायरेक्ट परीक्षेच्या वेळेला लिहितात आणि आधी सगळं तोंडी करायचं. तोंडी तुम्ही खूप स्मार्ट आहात, सगळं इथे लक्षात असतं तुम्हाला, पण लिहिताना गडबड होते की नाही? त्यामुळे आता हे सुधारण्यासाठी काय करायचंय, तर रोज कमीत कमी 5 गणित मी सोडवणार हे सगळ्यांनी ठरवा आणि सुरू करा. 5 गणित सोडवायला किती वेळ लागतो? 10-15 मिनिटं लागतील जास्तीत जास्त. तेवढं तर आपण नक्की काढू शकतो. बघा, आपोआप तुमच्या मार्कांमध्ये सुधारणा होईल. आणि अजून एक गोष्ट करा की जी संकल्पना गणितातली तुम्हाला समजलेली नाहीये, आता कसं 9वीचं तुमचं अवघड आहे थोडंसं गणित, बरोबर की नाही? त्याच्यात जॉमेट्री आहे, अल्जिब्रा आहे, बीजगणित आहे, भूमिती आहे ना? तर त्याच्यामध्ये जो भाग तुम्हाला अवघड जातो, आपल्याला माहिती असतं की आपल्याला काय अवघड जातंय, काय सोपं जातंय. जे अवघड जातंय तो भाग शिक्षकांकडनं समजून घ्या आणि मग त्याचा सराव करा. तुमच्या त्या संकल्पना जर का कशाच न समजलेल्या राहिल्या तर पुढचं तुम्हाला अजून अवघड वाटणार आहे, हो की नाही? मग काय होतं, जे अवघड वाटतं त्याचा आपल्याला आवड निघून जाते, इंटरेस्ट निघून जातो, होतं ना असं? जो आवडीचा विषय असतो त्याचा अभ्यास पहिला करायला घेता की नाही तुम्ही? आणि जो सगळ्यात आवडता विषय असतो त्याचा शेवट अभ्यास करता. पण बरोबर उलट केलं पाहिजे खरं तर. जो आवडत नाही विषय त्याचा सगळ्यात आधी अभ्यास केला पाहिजे आणि जो आवडतो तो येतच असतो ना आपल्याला, त्यामुळे त्याचा शेवट केला पाहिजे. तर हे ह्याच्यातनं नक्की आपल्याला काय अवघड जातंय हे आधी शोधून काढा. आपल्याला समजत असतं आणि तिथे कुठेही असा कमीपणा किंवा लाज वाटून घेऊ नका की मी हे कसं विचारू शिक्षकांना, मग शिक्षक काय मला म्हणतील का? नाही, मला नाही समजले मी विचारू, माझ्यासाठी मी हे करणार आहे हे डोक्यात ठेवा. आता मी ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगते हेच लक्षात ठेवा की हे सगळं फक्त तुमच्या स्वतःसाठी आहे, इतर कोणासाठीही नाही, ना शिक्षकांसाठी ना तुमच्या आई वडिलांसाठी. याचा फायदा फक्त तुम्हाला होणार आहे तुम्ही जर का मी जे जे सांगते ते केलं तर. बाकी कोणाला त्याचा काही फायदा होणार नाही, ठीक आहे? त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यात पहिले करा. आणि त्याचबरोबर पाढे म्हणणं, मे बी तुम्ही शाळेमध्ये म्हणतही असाल रोजचे पाढे, नसाल म्हणत तर ती कुठेतरी म्हणायला सुरुवात करा, त्याचे तक्ते तयार करा आणि रोज ते बघून म्हणा. पाढे पाठ करणं हे फार कंटाळवाणं काम आहे, मला माहितीये. असं पाढे पाठ करायला बसा असं म्हणलं तर असं वाटतं बापरे काय सांगितलंय. तर तसं मी नाही सांगणार, पण बघून पण तर म्हणायला सोपं आहे की नाही, हो ना? तर बघून आपण म्हणू शकतो. तर एक चक्क तक्ता तयार करा कागदावर 2 पासून 30 पर्यंत आणि रोज बघून म्हणा. बघा तुमच्या आपोआप 8 दिवसात सगळे पाढे पाठ होतील. तुम्हालाच आश्चर्य वाटेल की अरे कसं काय झाले पाठ. का करायचंय पाढे पाठ? कारण आपल्याला गुणाकार करायचा असतो, भागाकार करायचा असतो की नाही? मग तेव्हा पाढे पाठ असतील तर तुम्हाला सोपं जातं की नाही? आणि जेव्हा पाढे पाठ नसतात आणि तुम्हाला गुणाकार करायला लागतो, काय करता तुम्ही? इकडे काहीतरी आधी करायचं, मग इकडचं इकडे कॉपी करायचं, होतं ना असं? आणि मग त्याच्यात कुठेतरी चुका होत असतात. तर हे सगळं टाळण्यासाठी, ह्या चुका आपल्या कमीत कमी होण्यासाठी या गोष्टी करायच्या, ठीक आहे? तर हे करून बघा. काय करायचंय? फक्त रोज पाढे म्हणायचे आणि रोज फक्त 5 गणित सोडवायचे आणि जो अवघड वाटणारा भाग आहे तो कोणाकडनं तरी समजून घ्यायचा आहे. काही वेळेला असं असतं की शिक्षकांकडे जायची गरज नाही, काही वेळेला एखादी मैत्रीण असते, मित्र असतो की
जो आपल्याला चांगलं समजवू शकतो, त्याला ती संकल्पना समजलेली असते, तुम्ही त्यांच्याकडनं समजून घ्या, पण समजून घेऊन काम करा, म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल. ठीक आहे. पुढचं आहे भाषिक क्षमता, म्हणजे तुमचं शब्द भांडार किती आहे, तुमचं वाचन किती आहे, तुम्ही स्वतःला कसं एक्सप्रेस करता, म्हणजे बोलता कसं, स्वतःची मतं कशी मांडता, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. तर आता तुमच्या शाळेमध्ये ग्रंथालय आहे, बरोबर? तर ग्रंथालयातलं पुस्तकं घेता तुम्ही, वाचता, काय करता वाचून पुढे? एकाने सांगा. काय करता? सारांश लिहिता तो, आणि मग शिक्षकांना दाखवता. व्हेरी गुड. आणि सांगता का एकमेकींना काय वाचलंय? मुलं, माझं तुमच्याकडे लक्ष आहे बरं का, वाचता ना, मित्रांना सांगता ना. तर हे वाचन चालू ठेवायचंय आणि सांगणं पण चालू ठेवायचंय. कारण बरेच वेळेला असं होतं की आपण वाचतो आणि सोडून देतो, आणि आपल्याला काय समजलेलं आहे ते समोरच्याला आपल्याला सांगता पण आलं पाहिजे. तिथेच हा आपल्याला शब्द साठा लागत असतो, बरोबर की नाही? आता आपण असे हातवारे करून बोलतो का? नाही बोलत. आपल्याला शब्दच लागतात की नाही बोलायला. तर हे जे रोजचं तुम्ही वाचन करताय ना, तर त्याच्यासोबत एक अजून काम करा की असं ठरवा की रोज मी एक नवीन शब्द कुठला तरी शोधून काढणार. डिक्शनरी घ्या त्याच्यासाठी. रोज एक शब्द शोधायचा, त्याचा अर्थ शोधायचा, आणि मग तो आपल्याला आपल्या दिवसाच्या कामांमध्ये किंवा इतर ठिकाणी कुठे वापरता येईल त्याचा विचार करा आणि तो वापरायला लागा. जितके तुम्ही शब्द वापराल बोलताना, तितका तो शब्दसाठा तुमचा वाढत जाणार. शब्दच वापरलेले, आपलं मशीन असतं की नाही, मशीन काय होतं, वापरलं नाही तर काय होतं, त्याला गंज लागतो की नाही. तसंच आहे आपलं मशीन होतं. आपण एखाद्या गोष्टीचा वापर केला नाही तर आपण विसरून जातो ती गोष्ट, आठवत नाही आपल्याला. म्हणून या गोष्टी रोजच्या रोज करायच्या. त्यामुळे वाचन करता ही खूप छान गोष्ट आहे. म्हणजे शाळेने ही खूप चांगली सवय तुम्हाला लावलेली आहे, तर ती तशीच चालू ठेवा. हळूहळू असंही वाचन करा की ज्याने तुमच्या थोडंसं ज्ञानामध्ये पण भर पडेल. कारण पुढे जाऊन आपल्याला ते पण लागतात गोष्टी, बरोबर की नाही? की आत्ता सध्या काय चाललेलं आहे, पेपर वाचन किंवा इतर कुठले तरी लेख वाचणं, या पण गोष्टी हळूहळू चालू करा. म्हणजे मग सगळ्याच बाजूने तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. ठीक आहे. पुढची आहे सामाजिक क्षमता, म्हणजे थोडक्यात माणसांना ओळखता येणं, त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावरनं, बॉडी लँग्वेजवरनं, शरीराच्या स्थितीवरनं. आई बाबा चिडलेले कोणाकोणाला कळतं? सगळ्यांना कळतं की नाही? कसं कळतं? टोन बदलतो, एक्सप्रेशन बदलतात, होतं ना? आणि मग कळतं की नाही की नको नको हे आता बाबांना नको सांगायला, नको नको हे आता आईला नको सांगायला. किंवा सिलेक्टिव्ह पण तुमचं सांगणं असतं, हे फक्त आईला सांगायचं, हे फक्त बाबांना सांगायचं. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की समोरच्याचा मूड काय आहे, समोरच्याच्या मनात काय चाललेलं आहे. तर हे ओळखता येणं महत्वाचं आहे. आता हे डायरेक्ट शिक्षणासाठी आपल्याला जरी लागत नसलं तरी हे महत्वाचं आहे, कारण आपल्याला लोकांसोबतच राहायचंय. त्यामुळे लोक कशी आहेत हे आपल्याला माहिती असणं महत्वाचं आहे. त्याचा मग लोक आपला गैरफायदा घेतात. त्यामुळे आपला गैरफायदा कोणालाही घेऊन द्यायचा नाही. आणि त्याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट करत राहायचं म्हणजे लोकांचं निरीक्षण करत राहायचं की एकमेकांशी कशी बोलताय. म्हणजे तुम्हाला निरीक्षणातलं स्वतः कळायला लागलं की नाही की आई बाबांचा मूड कसा आहे. तसंच इतर लोकांचं पण निरीक्षण करत जा. म्हणजे मग एखादी व्यक्ती तुमच्याकडे काही बोलायला आल्यावर ती कुठल्या हेतूने बोलतेय, ही का असं बोलतेय, हे विचार तुमच्या डोक्यामध्ये सुरू झाले पाहिजे. म्हणजे मग तुमचा कोणी गैरफायदा घेणार नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी करा आणि त्याच्यासाठी निरीक्षण करत राहा. म्हणजे आता इथे तुम्ही खूप वेळ बसला होता की नाही,
इकडे तिकडे आजूबाजूला यायचा बऱ्याच जणांची चालली होती. जे तुमच्या अनोळखी होते त्यांचं निरीक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे की अरे मग ही व्यक्ती कशी असेल. चालण्याच्या स्थितीवरनं त्यांच्या बोलण्याच्या ह्याच्यावरनंच आपल्याला बऱ्याच गोष्टी कळू शकतात. ठीक आहे. तर ह्या गोष्टी फॉलो करा म्हणजे ह्याचा पुढे तुम्हाला फायदा होईल. आता ह्या सगळ्या झाल्या पहिल्या क्षमता. याच्यात कोणाला काही शंका आहे? जसं मी आता बोलले की बराच वेळ तुम्ही बसला होता तर त्याबद्दल खरंच ज्ञानप्रबोधिनीतर्फे मी क्षमस्व माफी मागते. कारण ऍक्च्युअल आम्ही 10:30-11:15लाच साताऱ्यामध्ये आलेलो होतो, पण आधीच्या 2 शाळांमध्ये जाऊन आम्हाला इथे यावं लागलं, त्याच्यामुळे तो थोडासा वेळ गेला. पण तुमचा वाया गेला त्याबद्दल खरंच क्षमस्व. पुढे जाऊ आता आपण समायोजन. जरी मगाशी म्हटलं की कौटुंबिक समायोजन आणि शालेय समायोजन. तर कौटुंबिक समायोजनात आपण असं बघितलंय की तुमचं घरातलं वातावरण कसं आहे, तुम्ही एकमेकांसोबत बोलणं तुमचं कसं आहे. म्हणजे मुलं तुमच्याशी मोकळेपणाने बोलतात का त्यांच्या अडचणी किंवा त्यांना जे काही वाटतंय ते त्यांच्या भावना. तुम्ही मुलांचं कौतुक करता का फक्त त्यांना ओरडता, फक्त काहीतरी त्यांना कम्पेअर करता इतरांबरोबर की बघ ही कशी आहे, तू कशी आहे. तर ह्याचा कुठेतरी म्हणजे आपण बोलताना चांगल्या ह्यानेच बोलत असतो, पण कुठेतरी मुलांवर त्याचा परिणाम हा होत असतो. त्यामुळे जसं मगाशी सर म्हणाले बोलता की ह्या वयामध्ये शक्यतो आई असेल तर मैत्रीण, बाबा असेल तर मित्र व्हायचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय करायचं तर मुलांना असं वाटलं पाहिजे की अरे नाही काही झालं ना तरी मी हे आई बाबांपैकी कोणाला तरी सांगेन की जेणेकरून ते माझ्या पाठीशी उभे आहेत हे याची मला खात्री आहे. म्हणजे जरी ते ओरडले तरी पण ते माझ्या सोबत आहेत हा विश्वास मुलांना कुठेतरी वाटला पाहिजे. आणि तो वाटतोय का नाही हे तुम्ही त्यांच्याशी बोलून त्याची खात्री करून घ्या. त्यांना कुठे काय अडचणी येतात का हे कधीतरी दिवसभरातला एक 5-7 मिनिटं वेळ काढता आला तर ते त्यांना विचारा की काय चाललंय तुझं सध्या, मग काय तुला आवडत नाहीये का. आपल्याकडनं बरेच वेळेला असं होतं की नुसतं हे झालं का, अभ्यास झाला का, ही कामं झाली का, ती कामं झाली का एवढंच फक्त विचारलं होतं. पण मुलांच्या भावनिक स्तरावर आपलं त्यांच्याशी बोलणं फार कमी होतं. की जर का 4 दिवस आपली मुलगी समजा शाळेत जायला नाही म्हणते तर मग काय नक्की अडचण आहे. तर तिच्याशी बोलणं, त्याच्याशी बोलणं हे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत आपल्या मुलांच्या वागण्यातलं. कारण आता ही मुलं आहेत ही किशोरवयीन अवस्थेत आता आलेली आहेत. त्यांच्यामध्ये जे बदल होत आहेत, शारीरिक बदल होत आहेत, मानसिक बदल होत आहेत, तर त्यामुळे ही मुलं थोडीशी अशी थांबवलेली असतात. काही वेळेला बऱ्याच गोष्टींची त्यांना अर्धवट माहिती असते. तर त्याच्यासाठी तुम्ही जर का त्यांना त्यांचं शंका निरसन करायला मदत केली, तुम्ही त्यांचं ऐकून घेतलं तर ही मुलं बाहेर दुसरीकडे कुठेतरी मार्ग शोधत नाही. म्हणजे ह्याच वयामध्ये तुम्हाला माहिती असेल की मुलं जास्तीत जास्त आपण ज्याला वाईट संगत म्हणतो तिथे लागायची शक्यता असते. का असते? कारण जर का घरात माझं कोणी ऐकणारं नसेल, मला काय वाटतंय हे कोणी समजून घेणारं नसेल, तर मुलं इतर मित्रांकडे, इतर मैत्रिणींकडे जातात आणि तिथे त्यांना सांगायला लागतात. कारण मित्र हे काय असतात, ते सल्ले देणारे नसतात, ते नुसतं ऐकून घेणारे असतात. आणि आपण पालक म्हणून बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं आपल्याला काही सांगायला लागली तर आपण लगेच सल्ले द्यायला सुरुवात करतो की हे तुझं चुकलं, हे असं नाही, असं करायला पाहिजे. सांगायला जरूर पाहिजे पण ती वेळ नाही. तर थोडंसं तुम्ही पण असं करू शकता की एखादी गोष्ट तुमच्या मुलाने तुम्हाला सांगितली तर हा ठीक आहे, आपण ह्याच्यावर 1-2 दिवसांनी विचार करू, बोलूया. असं करून 2 दिवसांनी त्या विषयावर तुम्ही बोलू शकता की जेव्हा तुम्हालाही त्याच्यात काहीतरी विचार करायला वेळ मिळालेला असेल आणि त्या मुलालाही विचार करायला वेळ मिळालेला असेल. तर तुमच्या मुलाच्या स्वभावानुसार हा थोडासा प्रत्येकाच्या ह्याला बदल होणार आहे, करावा लागणार आहे.
आणि मुलांना पण ती सांगेल की तुम्ही सुद्धा पालकांशी मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सगळ्या शाळेत घडलेल्या घटना गोष्टी सांगणार नाही असे मला माहिती आहे, पण महत्वाचं काय आहे हे पालकांना माहिती पाहिजे. म्हणजे उद्या तुम्ही कुठे तुम्हाला काही अडचण आली, तुम्ही कुठे बाहेर असलात तर त्यांना माहिती पाहिजे की तुमच्या बरोबर कोण आहे, तुमचं काय चाललंय, तुम्ही कुठे अडचणीत आलाय, कशामुळे आलेला आहात. म्हणजे त्याच्यातनं ते काहीतरी मार्ग काढू शकतात. त्यामुळे जी मुलं सांगत नसतील, मोकळेपणाने बोलत नसतील, त्यांनी प्रयत्न करा. काही काहींचा स्वभाव असतो न बोलण्याचा, मी समजू शकते, पण आपल्याला थोडासा प्रयत्न करायचा आहे आणि निदान महत्वाचं काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. पुढचं आहे शालेय समायोजन. म्हणजे शाळेतलं वातावरण कसं आहे, शिक्षकांशी तुमचे संबंध कसे आहेत, बोलणं कसं आहे, मोकळेपणाने तुम्ही विचारता का, बोलता का, मित्रमैत्रिणींशी तुमचे कसे संबंध आहेत, तर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये बघितले. तर शाळा सगळ्यांना आवडते ना, आणि तुमच्या शाळेतले शिक्षकही खरंच खूप मदत करणारे आहेत. तर त्यामुळे मोकळेपणाने शिक्षकांशी बोलत राहा. म्हणजे मग ते पण त्यांच्या बाजूने अजून काय काय गोष्टी करता येतील त्या ते करतच असतात आणि पुढेही करते. आणि कुठे काही अडचण वाटली तर पहिले शिक्षकांना आणि आईवडिलांना जाऊन सांगायचं. हे मात्र कायम लक्षात ठेवा की मोठ्या व्यक्तीला कोणाला तरी माहिती पाहिजे की आपण कुठेतरी अडचणीत आहोत. म्हणजे मग आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढायला सोपं जातं. ठीक आहे. आता सगळ्यात शेवटच्या आणि महत्वाच्या मुद्द्यावर येऊ आपण की ज्याला आपण व्यक्तिमत्व म्हणतो. तर व्यक्तिमत्वात पहिलं जे आहे ते निरोगीपणाची भावना. आता ह्याचं थोडक्यात सोप्या शब्दात अर्थ आहे की मुलांचं तुमच्या मानसिक स्वास्थ्य कसं आहे. म्हणजे जशी आपल्या शरीराची स्थिती आपली फिट पाहिजे, तंदुरुस्त पाहिजे, तसंच आपलं मन सुद्धा, मनाचं स्वास्थ्य पण चांगलं पाहिजे की नाही. आपलं मन जर का स्वस्थ नसेल तर आपण गोष्टी करू शकतो का, नाही करू शकत. ओके. काहीतरी डिस्टर्ब असतो आपण, काहीतरी वाईट वाटलं असेल तर आपले तेच विचार चालू जातात की नाही. त्यामुळे मनाला पण आपण कसं स्वस्थ बनवू शकतो आणि ते कुठून आपण बघितलंय तर खालचे जे 3 गोष्टी आहेत, आत्मविश्वास, सामाजिकता आणि भावनिकता, तर ह्या तिन्हीचा मिळून आपण निरोगीपणाची भावना बघतो. की तुम्हाला स्वतःबद्दल किती आत्मविश्वास आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही, कॉन्फिडन्स, की मी काय काय करू शकतो किंवा शकते, मला काय कमी आहे हे स्वतःला माहिती असतं. आणि प्रत्येक गोष्ट करून बघणं. बरेच वेळेला तुम्ही मुलं काय करताना आधीच ठरवून टाकलेलं असतं की नाही हे मला अवघडच जाणार आहे, हे मला सोपंच जाणार आहे, आणि ती गोष्ट करूनच बघत नाही तुम्ही. तर तसं नका करू. अवघड वाटतंय, जे होणारच नाही असं वाटतंय, तर प्रत्येक गोष्ट करून बघा. आत्ताचं तुमचं जे वय आहे ना ते स्वतःला शोधण्याचं वय की मी काय काय करू शकतो, काय काय करू शकते, मला काय जमतंय चांगलं. हो की नाही. आता काही काहींनी ठरवलं असेल मला 10वी नंतर काय करायचंय, काही काहींनी ठरवलं नसेल, तर ते ठरवण्यासाठी आपल्याला आधी माहिती पाहिजे की आपल्याला काय शिकायला आवडेल, काय करायला आवडेल किंवा काय करायला आवडतंय. जसं मगाशी सर म्हणले, काहींना चित्रकला करायला आवडत असेल, काहींना कलेमध्ये आवड असेल, काहींना शास्त्र विषयामध्ये खरंच रुची असेल, काहींना गणित विषय आवडत असेल. तर त्याच्यात काय काय आपण करू शकतो, तर त्याच्यासाठी आधी खरंच मला ते काय जमतंय जमत नाहीये हे स्वतः आधी शोधा. आणि ते शोधण्यासाठी आधी स्वतः गोष्टी सगळ्या करून बघा. आधीच ठरवू नका की मला हे नाही जमणार, किंवा क्विट करू नका, सोडून देऊ नका. करून बघा आणि मग ठरवा. आणि आत्मविश्वास स्वतःवर ठेवा की येस मी हे करू शकते. बरेच वेळेला तुमच्या मुलांच्या मध्ये आत्मविश्वासाचीच कमतरता आपल्याला दिसून येते की नको वापरे, मी काहीतरी केलं आणि चुकलं तर काय होईल, मला हसतील सगळे जण, नाही हसणार, हसले तर हसले. इथे कोणी जगात असं आहे का मला सांगा की जो सर्व गुण संपन्न आहे? कोणीच नाही.
प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कुठेतरी कमी असते, पण त्याच्यावर आपण कसं ते मात करायची हे आपल्याला ठरवायचं असतं. तर त्याच्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. मी म्हणलं तसं की ओव्हर कॉन्फिडन्स नको. ओव्हर कॉन्फिडन्स कधी होतो? आम्ही करेन, मला येते बोलू, हा झाला ओव्हर कॉन्फिडन्स आणि काहीच होत नाही. आणि जेव्हा कॉन्फिडन्स असतो तेव्हा आपण सगळं नियोजन करून प्लॅनिंग करून ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. पुढचे सामाजिकता. सामाजिकता म्हणजे दुसऱ्यांना मदत करण्याची तुमची भावना किंवा दुसऱ्याची काळजी घेण्याची तुमची भावना. तर हे जेव्हा खूप जास्त त्यांचं असेल त्यांनी ते थोडं कमी करा. कारण स्वतःला थोडीशी प्रायोरिटी द्या, स्वतःला पण थोडंसं महत्व द्या. आता हे ज्यांचं जास्त असतं की मुलं दुसऱ्यांना जास्त महत्व देतात, दुसऱ्यांचा जास्त विचार करतात, ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे हा खूप चांगला गुण आहे. पण थोडंसं स्वतःचं आत्ता काय महत्वाचं आहे हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. नाहीतर मग इथे मित्रमैत्रिणी तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. त्याने चला हिला विचारा ही आपल्याला सगळं करून दे किंवा हा आपल्याला सगळं करून दे. तुम्ही द्या करून, मदत जरूर करा, मी नाही म्हणतच नाही, उलट हा खूप चांगला तुमचा स्वभाव आहे. पण स्वतःच्या गोष्टी सांभाळून दुसऱ्यांना मदत करा. स्वतःच्या गोष्टी बाजूला टाकून दुसऱ्यांना हे करायला जायचं नाही, मग तुमचं सगळं अर्धवट राहतात की नाही गोष्टी. तर त्यामुळे ह्या पद्धतीने मग हे नियोजन केलं, तुम्हाला तुमचं आत्ताचं काय महत्वाचं आहे हे तुम्हाला माहिती असलं तरच या गोष्टी तुम्ही करू शकता. याच्यामध्ये दुसऱ्यांना नाही म्हणता येणं पण खूप महत्वाचं आहे की नाही मी आत्ता नाही हे करू शकणार, पण दुसऱ्याला न दुखवता. आणि हे करू शकतो आपण, हे शिकू शकतो आपण, आणि हे शिकावं लागतं आपल्याला. कारण आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट करू शकतो असं नाही, आणि प्रत्येक वेळेला तुम्ही सगळ्यांनाच खुश ठेवू शकता का? तर नाही. त्याच्यामुळे इथे तुम्हाला वाटते की नाही इथे मला हे नाही जमणार आहे, मला ते तेवढा वेळ देता येणार नाहीये, तर दुसऱ्याला न दुखवता पण आपल्याला हे सांगण्याचं कौशल्य शिकायचंय. ठीक आहे, हे कारण हे कौशल्य आपल्याला पुढे काही काही व्यवसायांमध्ये पण आपल्याला हे लागू शकतो. तर त्याच्यासाठी हे आपल्याकडे असलं पाहिजे. थोडं खूप असेल तर ते कमी करायचं, जसं मी मगाशी म्हणते तसं. आणि भावनिकता म्हणजे तुम्ही स्वतःच्या भावना कशा व्यक्त करता का, इतकंच नाही पहिली महत्वाची गोष्ट. बऱ्याच वेळेला काय होतं, आत दाबून 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 ठेवता आणि मग कधीतरी एकदम स्फोट होतो. कधीतरी एकदम चिडचिड करायची, कधीतरी एकदम आदळापट करायची, कधीतरी एकदम जसा रडू येतो. होतं ना असं? होतं ना? का होतं असं? कारण त्या वेळेला तुम्ही त्या तुमचे विचार भावना हे व्यक्तच करत नाही आणि म्हणून ते मनात साठवून राहतात. आता काही वेळेला असं होत असेल की मला खूप काहीतरी सांगायचंय पण समोर कोणी अवेलेबलच नाहीये, नाहीच आहे कोणी, तर मी काय करू, कोणाला सांगू? तर त्यावेळेला एक गोष्ट करा, एक चक्क कागद घ्या आणि कागदावर जे काही तुम्हाला वाटतंय ते लिहून काढा. आणि ते लिहून झालं की मग वाचून तो कागद काढून फेकून. कारण आपण स्वतःला व्यक्त कसं करतो, बोलून तरी करतो नाहीतर लिहून तरी करतो. मग बोलायला कोणी नसेल तर आपण लिहून व्यक्त होऊ शकतो की नाही. ज्या क्षणच्या त्या भावना त्याच्यातनं बाहेर आलेल्या असतात. निबंध का लिहायला सांगतात तुम्हाला किंवा निबंधाला मार्क कसे देतात तुम्हाला, तर तुम्ही किती त्या भावना त्याच्यामध्ये तुमच्या ओतलेल्या आहेत, किती आलेल्या आहेत हेच मेन बघतात की नाही शिक्षक निबंधामध्ये. तर तसं तुमच्या भावना व्यक्त करण्याचं ते पण एक साधन आहे, तर त्याचा वापर करा जिथे जिथे करता येईल. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे स्वयंपूर्णता आणि स्वावलंबन. म्हणजे काहीतरी ध्येय स्वतःच्या समोर ठेवणं, काहीतरी जबाबदारी घेणं आणि काम करणं. तर हे बरेच वेळेला तुम्ही मुलं काहीही तुमच्या समोर ध्येय ठेवत नाही. एकमेकांमध्ये बोलू नका प्लीज.
तर बरेच वेळेला असं होतं की ध्येय तुमचं ठेवलंच जात नाही. किती जण ध्येय ठेवून अभ्यास करता, मला हात वर करा. पडलेत मार्क, मी मस्त आनंदी आहे, अजून काय पाहिजे असं होतं की जाऊ एवढा अभ्यास केला, एवढाच अभ्यास केला होता मी, त्यामुळे एवढे मार्क पडले, मी समाधानी आहे. पण काय होतं मग त्याच्यामुळे ना की तुम्ही तिथेच राहता. आपल्याला थोडं थोडं वरती जायचंय की नाही, तर त्याच्यासाठी आपण समजा ध्येय ठेवलं मार्कांचं की मला एवढे मार्क मिळवायचे आहे आणि मग तेवढ्यासाठी मग मी काय काय मला करावं लागेल, मग त्या विषयासाठी मग मला किती दिवस अभ्यास करावा लागेल, मग किती तास अभ्यास करावा लागेल, मग माझं शाळेचं जे रोजचं माझं दिनक्रम आहे त्यामध्ये मला कुठे वेळ मिळतोय तो अभ्यास करायला, विचार करून तुम्हाला ते रोजचं वेळापत्रक बनवणं, त्याप्रमाणे अभ्यास करणं, ह्या गोष्टी थोड्या थोड्या कराव्या लागणार आहेत. आणि पालकांना थोडंसं त्यांना मदत जमली तर करावी लागणार आहे की मुलं कशा पद्धतीने हे करतायत किंवा त्यांना ते जमतंय का, किंवा कुठे त्यांना अडचण येते का. कारण तुम्ही वेळापत्रक केलं नाही ना तर तुम्हाला तुमचा फोकसच राहणार नाही, तुमचं लक्ष केंद्रितच होणार नाही. कारण मुळातला माणूस हा प्रचंड आळशी प्राणी, समोर काही काम नसेल तर माणूस नुसता टाइमपास करत राहतो. आणि हे लहानांचं नाही, मोठ्यांचं पण होतं. पण एखाद दुसरा दिवस टाइमपास करणं ठीक आहे आणि कायमचा टाइमपास करणं वेगळी गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी आपल्या समोर काहीतरी असेल म्हणून ते वेळापत्रक का करायचं किंवा आजच्या कामांची यादी का करायची, तर आपल्याला तिथे लक्ष फोकस राहायला मदत होते की अरे हा मला आज हे करायचं, माझं हे आज राहिले बरं का अजून करायचं, मग मी ते कसं ह्या वेळेमध्ये मी कसं बसू, हे नियोजन, हे प्लॅनिंग करणं हे तुम्ही इथूनच शिकता. त्याच्यासाठी बाहेर कुठलेही वेगळे क्लासेस लावण्याची गरज नसते. तुम्ही या रोजच्या तुमच्या ऍक्टिव्हिटीजना ह्या गोष्टी करू शकता. पण ह्या केल्या तर त्याचा तुम्हाला फायदा आहे आणि त्याच्यासाठी रोजचं वेळापत्रक तुम्ही करायला सुरुवात करा. रोज रात्री झोपताना उद्याचं वेळापत्रक करायचं. उद्याच्या दिवसभरात मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी काय काय करणार आहे. मग त्याच्यामध्ये शाळेचा वेळ आला, तुमचे इतर कुठले क्लासेस असतील तर तो वेळ आला, होमवर्कचा वेळ आला, स्वतः अभ्यासाचा वेळ आला, या सगळ्या गोष्टींना वेळ ठेवायचा आणि मग ते वेळापत्रक बनवायचं. आणि फक्त एकेका दिवसाचंच बनवायचं, एकदम आठवड्याचं बनवायचं नाही, ते कधीच पूर्ण होत नाही, ते काय भिंतीला चिटकलेलं राहतं. होतं ना असं, खूप जण बनवत असतील वेळापत्रक, नाही मी हे करा, की होतं का त्यातलं काही नाही होत. त्यामुळे रात्री झोपताना उद्याचं करायचं. कारण अचानक आपल्या शाळेला कधी सुट्टीच येते, कधी आपणच आजारी पडतो, आपण जात नाही. मग जेव्हा जसा जसा वेळ अवेलेबल असेल तसं तसं आपण ते नियोजन तुम्ही अभ्यासाचं इतर गोष्टींचं हे करू शकता. पण नियोजन करून जर का ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला त्याचा फायदा जास्त होणार आहे आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गोष्टी तुम्ही करू शकणार आहात. नाही तर बरेच वेळेला आता तुम्हाला जाणवतो की नाही, अरे माझा हा वेळ ना उगाचच वाया गेला, होतं ना असं. नंतर कळतं, पण एकदा वेळ गेली की जाते. त्यामुळे नियोजन करून ह्या सगळ्या गोष्टी करा, म्हणजे मग तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. ध्येय ठरवा, प्रत्येक परीक्षेच्या आधी मार्कांचं ध्येय ठरवा. चक्क काय करा, एका कागदावर विषय लिहा, त्याच्यासमोर किती मार्क तुम्ही मिळवणार ते लिहा आणि ते चिटकवा भिंतीवर. आणि तिथे ते काही झालं तरी ते मिळवायचं. ही जिद्द तुमची जेव्हा वाढेल ना तेव्हा तुम्ही जे काही ठरवाल ते तुम्ही मिळवू शकता. ही जिद्द तुमच्यातली वाढवायची आहे. प्रत्येक वेळेला शिक्षकांनीच सांगितलं तर मी करणार, आईबाबांनीच सांगितलं तर मी करणार असं नाही झालं पाहिजे. माझं मला करावंसं वाटलं हे जास्त महत्वाचं आहे, तरच आपण आपली प्रगती पुढे होऊ शकते, नाहीतर नाही. ठीक आहे, सगळ्यांना कळलाय रिपोर्टचा अर्थ. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता हात वर करून.
घरी जाऊन सगळ्यांनी शांतपणे हा रिपोर्टही वाचा. म्हणजे मी पालकांनाही सांगेन, विद्यार्थ्यांनाही सांगेन. मी आता जे काही सगळं बोलते ते त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. काय काय सुधारणा करण्यासाठी काय काय करायचं ते पण लिहिलेलं आहे. तर ते शांतपणे वाचा तुम्ही. कोणाला काही शंका नक्की नाहीये मॅडम? हा, AQ आणि PR याचा अर्थ काय? चालेल. AQचा अर्थ आहे ॲबिलिटी क्वोशंट. म्हणजे आता सर्वसामान्य बुद्धिमत्ता मोजण्यासाठी एकच टेस्ट नव्हती. आमच्या छोट्या छोट्या अशा एक 7-8 चाचण्या होत्या. तर त्या प्रत्येक चाचणीचे प्रश्न क्रमांक वेगवेगळे असतात. म्हणजे काहीमध्ये 10 प्रश्न असतील, काहीमध्ये 14 होते, 15 होते. तर त्याचा सगळ्याचं एक ॲव्हरेज काढलं जातं. तर तो ॲव्हरेज जे काढलं जातं तो म्हणजे AQ. आणि PR म्हणजे पर्सेंटाईल रँक. म्हणजे 100च्या गटामध्ये तुमचा मुलगा कुठे उभा आहे. आता 70 PR असेल तर त्याचा अर्थ असा आहे की 30 मुलं त्याच्यावरती आहेत. तर हे दोन मी का आधी एक्सप्लेन नाही केलं, कारण हे दोन आमच्या संशोधनासाठी आहेत. ते आम्ही फक्त तेवढ्यासाठी वापरतो. कारण जनरली माणसाचा स्वभाव किंवा हे असतं की आकड्यांमध्ये आपण फार अडकतो की बापरे मला एवढेच पडले का, तेवढेच पडले का. तर त्यामुळे आकडे हे आम्ही आमच्या संशोधनासाठी वापरतो आणि आपण मार्गदर्शन करताना फक्त ग्रेडचा विचार करतो. कोणाला विचारायचं आहे काही अजून? कळलंय नक्की सगळ्यांना काय काय आता करायचं आहे? तुम्ही करणार आहात. असं छान तुमच्यामध्ये बदल हा पालकांना, शिक्षकांना सगळ्यांनाच जाणवला पाहिजे. शिक्षकांशी आम्ही कारण कॉन्टॅक्टमध्ये असणार आहोत. त्यामुळे आम्हाला शिक्षकांकडनं कळेल की तुम्ही खरंच करताय का करत नाही या. तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. 11-15 इथे आलेला आहात आणि तुम्हाला तुमचे उद्योग असणार आहेत. आज जरी तुम्हाला सुट्टी असली तरी पण आपल्या संस्थेच्या 3 शाळा असल्यामुळे आम्हाला एक ठिकाणी सगळ्यांना सोडत इथे यावं लागलं. त्यामुळे इथे यायला थोडा विलंब झाला. मी फक्त 2 मिनिटात तुमच्याशी बोलणार आहे. तुम्ही सगळ्यांनी हा रिपोर्ट वाचलेला आहे. त्यामुळे तुम्हाला असं मला वाटतं की पूर्ण कल्पना आलेली आहे की ही तपासणी किंवा ही परीक्षा आम्ही मुलांची कशासाठी घेतली होती. आणि यातलं ते शेवटचं पान जे आहे ते तुम्हाला किती दाखवलेलं आहे ते प्रामुख्याने प्रत्येकाने वाचा. म्हणजे प्रत्येक मुलांनी पण वाचा आणि प्रत्येक पालकांनी पण वाचा. त्याच्यावर मुलांनी काय करायला पाहिजे हे मुद्दामून लिहिलेलं आहे. आणि हे तुम्ही मुलांकडनं करून घेतलं वेळच्या वेळेला, रोजच्या रोज ठरवून, तर मुलामधली प्रगती ही तुम्हाला अगदी महिनाभरात सुद्धा दिसून येईल. आणि या सगळ्याचा उपयोग हा आपल्याला मुलाला 10वी सोपी जावी याच्यासाठी म्हणून आपण हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे मला असं फार प्रामाणिकपणे वाटतं की तुम्ही हे खूप सिन्सिअरली या सगळ्या गोष्टी घ्या. मुलांना रोजचा अगदी 10 मिनिटं जरी वेळ दिला तर मी असं म्हणत नाही तासभर देऊन बसा मुलांना शेजारी तुमच्याकडे, ते आताच्या युगात शक्य नाहीये. पण 10 मिनिटं वेळ द्या. मुलांचं दप्तर बघा, मुलांच्या वह्या तपासा की ते रोज काय करतायत, किती अभ्यास करतायत. वह्यांची प्रामुख्याने मागची पानं बघा. कारण मागच्या पानावरनं आपल्याला कळतं आपला मुलगा शाळेत नक्की काय करतोय. टाइमपास करतोय, खेळतोय, काहीतरी लिहित बसलाय, काहीतरी खरडले का. कंटाळा आला की हा उद्योग आपणही आपल्या तरुणपणात शाळेच्या वयात हे केलेलं असतं. एखादा विषय नाही आवडला ना की आपण मागचं पण उघडतो, त्याच्यावर चित्रच काढ, मेहंदी काढ, असं काहीतरी करतोय. माना हलतायत सगळ्या मुलींच्या. तर असं होऊ शकतं. याच्यावरनं पण तुम्हाला कळू शकतं की तुमच्या मुलाला कुठल्या विषयात इंटरेस्ट कमी आहे त्या वहीवरनं. तर प्लीज मी अगदी गडबडून सांगेन की प्रत्येकाने आपल्या मुलांच्या वह्या, पुस्तकं ही तपासा आणि त्याच्यावरनं तुम्हाला तुमचा मुलगा काय आहे. मुलं ही चांगलीच असतात, खरंच चांगली असतात. फक्त त्यांच्याकडे आपण थोडंसं लक्ष द्यावं लागतं. तेवढं तुम्ही नक्की करा याची मला खात्री आहे. आणि तुम्ही आज सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इथे आला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आमच्या रोटरी क्लब पुणे हेरिटेज मॅडम, ज्या रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजच्या माध्यमातून
हा अतिशय कॉस्टली अशा चाचणीचा प्रयोग आपल्या लोकमंगल हायस्कूल MIDCच्या इयत्ता 9वीतील विद्यार्थ्यांना मिळाला, त्याबद्दल रोटरीच्या माननीय मधुमिता बर्वे मॅडम यांना लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेतर्फे तुम्हा सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो। त्याचबरोबर अधिक क्षमता वापर चाचणी घेण्यासाठी पुण्याच्या सायली मेडेकर मॅडम, गौरी सातपुते मॅडम हे पुण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी तुम्हा पालकांना, विद्यार्थ्यांना, आम्हा शिक्षकांना योग्य असं मार्गदर्शन केलं की जेणेकरून पुढील कालावधीमध्ये पालकांची या मुलांच्या शिक्षणात काय भूमिका असेल, विद्यार्थ्यांची आपल्या शिक्षणात भूमिका काय असेल, त्याचबरोबर शिक्षकांची काय भूमिका असेल याचं त्यांनी मार्गदर्शन केलं। त्यांचंही धन्यवाद आणि तुम्हा सर्व पालकांचं स्पेशली मनापासून शाळेच्या वतीनं धन्यवाद की आपण गेली 2-2.25 तास या ठिकाणी अतिशय शांततेनं प्रतिसाद दिला। घरी गेल्यानंतर मात्र आपल्या मुलांना सांगा, जसं आम्ही गेले 2-2.5 तास गुपचूप बसलो तसं तुम्ही शाळेमध्ये शांततेनं बसत जा। तर पालकांनी आता घरी जायला हरकत नाही, मुलांनी कुणी येऊन जायचं नाही, तुमची सूचना 2 मिनिटात तुम्हाला मिळेल।